ढाण्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ढाण्या कटिंग करायला निघाला होता. मग अक्षयच्या दुकानात आला. अक्षय म्हणे थांब म्हणे 2 मिनटं. ठीक आहे म्हटलं थांबतो. मग काय बसलो ना कटिंग करायला. अक्षयला म्हटलं वली सुकी कशी दे बा भाजरून. पण ते लवकर म्हटलं गावात काम आहे म्हटलं थोडंसं. पोट्याने बोलावलं. ठीक आहे ना म्हणे. मग माझी कटिंग झाली. मग पोट्ट बसलो. येले पा बसायला निघाले. पाटी तर नाही असा तर अक्षय आहे. एखादी पाटी द्यायचं जा रे बाबू घेऊन द्यायली बसायली लहान लेकरायली. नाही तर आपल्या सेंटरिंगमधली घेऊन ये ओसूच्या असंच कामावर जाय. मग काय निघालो ना आम्ही. सध्या बसला अजित होता गाडी चालवत. निघालो मग गावाच्या रस्त्यानं. आलो गावात येऊन पाहतो तर काय लहान लेकरं चालली होती शाळेत नाही. ही पोरगी मग पाहत होती मागं. अरे बापरे म्हटलं ही उठती पहा कशी पाहू राहिली टुकूर टुकूर. मग काय गावात नाही आलो. आमच्या नाल्या पाहिल्या आम्ही. अरे पुऱ्या भरून आहे रे. ग्रामपंचायत खतरनाक काम आहे. आकायला सांगितलं मी काही इथून फोडा लागते आता म्हटलं आपल्याला. काही खरं नाही इथून फोडल्याशिवाय पाणी जात नाही म्हटलं. आमची नाली भरून गेली आम्ही बांधलेली. ठीक आहे ना म्हणे. मग काय अमित भाऊन आकाश करू राहिली होती चर्चा. कायची चर्चा करू राहिली होती तर ये म्हणे अब तो अपने को स्लैब डालना ही है म्हणे. कुछ भी करेंगे म्हणे. आज स्लैब डाल ही देंगे म्हणे. ठीक है ना बोले आपने को स्लैब डालने का तो डालने का उधर टीना देखना पड़ता म्हणे अपने को जुगाड़ करने को. आग्या म्हणे ठीक आहे म्हणे. मग काय पाहतो तर सिद्धू आला इकडून धावत धुवत. ह्या माणूस ग्रामपंचायतचा 1 नंबर पार गावाच्या खबराच्याच जवळ भेटते आम्हाला. कोणाच जवळ नाही लागत. मग काय आम्ही भाऊन मी निघालो. पाहतो का इकडे येऊन पोट्टे सगळे जमा होते. हेवाले टीनं चोरून न्यायचे म्हणे. ठीक आहे म्हटलं. हे टीनं उचलली आम्ही. न्यायच्या प्लॅनमध्ये होतोच. तर मग याच्या दोघाचं डिस्कशन चालू झालं आग्याचं अक्षयचं. पैशान मागं हात घेऊन पवरायला होतं यायले. मग दिन्यानं टीन उचलला. तुम्ही रामाने गोष्टी करत मी जातो म्हणे कन दिन्याले रोड कमी पडे. दिन्या पण इकडल्या तिकडं आणि तिकडल्या इकडे टीन घेऊन चालला होता. मग काय अमित भाऊ म्हणे मी उचलतो ना म्हणे टीन. मग काय अमित भाऊने उचलला बा टीन. ना अमित भाऊ समोर आणि आम्ही त्याच्या मागं. अमित भाऊ समोर आम्ही त्याच्या मागं. अमित भाऊ इकडे तिकडे इकडून तिकडे चालला होता. म्हटलं येले रोड कमी पडू राहिला ह्या घालून देते टीन एखाद्यावर पाय झाली को म्हटलं पोट्टे येले. ठीक आहे ना म्हणे. पाहतो म्हणे बा. मग कसं कन निघालो. इथून निघालो आणि इथे येऊन बसलो बा. इथे येऊन पाहतो तर काय बंड्या भेटला आम्हाला. बंड्या म्हणे पा म्हणे भोजूडचं पाणी किती सांगायला म्हणे नालीत नाही. काय त्याच्या पायाखाली दिला आम्ही भाऊनं लापा घे म्हणे तुला समजते का मला समजते म्हणे. बंड्यानं लापा पाहिला वा पाया खाली ठेवला आणि पा म्हणे खूप असते का म्हणे आपल्याला. आपण का जिगरी माणूस म्हणे का थोडा का कमी आहे का म्हणे आपल्यात नाही. अक्षा म्हणे मरून जाशील तिकडे ठेव म्हणे लापा. मग काय अशा प्रकारचे ग्रामपंचायतचे बोर्ड आम्हाला कामी येते. कशी करू आम्ही काम करून घेतो म्हटलं फायनल. त्याच्या खतरनाक काम आहे मग आमचं जुगाड काम आहे आमचं. मग काय अशा प्रकारे आमचा स्लॅब कंप्लीट झाला. पाहू शकता तुम्ही आता. कसं आहे खतरनाक जुगाडू का झोलच नाही का आता आम्ही पोट्टे का. अच्छा. मग काय आलो संध्याकाळी. रोहनच्या आधी दिसला बसा. रोहन म्हणे लाईट लावतो तो म्हणे. मी म्हणे ठीक आहे बा म्हटलं लाव लाईट. मग काय पोट्टे आले तिकडून बंडी घेऊन दणादण रेती घेऊन आले. म्हणे आता इथं रेती टाका लागते म्हणे आपल्याला आणि मारायचं आहे म्हणे बिटा. ठीक आहे म्हणे पोट्टे बिटा मारायच्या आहे तर बिटा मारून राहिली होती. मग पाहतो तर काय बंडी उचललेली काय ना दण एक जणाला टोपलं भरून तिकडून डोक्यावर कोण इथं भोवतूचं पा. असं काम करते आमच्या गावातले पोट्टे. ग्रामपंचायत काही सपोर्ट करत नाही आम्हालाच करायला लागते सगळं काही. मग काय पोट्ट्याने मारल्या बिटाच सण ये इकडून तिकडं अच्छा आलटी पलटी करत जाय. सगळं ओकेमध्ये काम होतं. काहीच पाहा नाही लागे आम्हाला. अशा प्रकारे सगळं ओके काम करणं चालू केलं पोट्ट्यानं. मग काय पाणी चालू झालं तर पाण्यात नाही तर भरणं चालूच होतं आमचं. एक घे पोट्टे का झोल खाते का ढाण्याचे झोपते अशी तशी आहे नाही. पार पाण्यात नाही भरून राहिली होती. म्हणजे वल्ली भरून राहिली होते. काम भारी आहे आपलं. ढाण्याच्या गावातलं काम 1 नंबर. हातोल्या गावातलं काय. रात्री लाईन गेली लाईट लाईन गेल्यावर काय गाडीच्या लाईटात नाही चालू बा आमचं कसं तरी पाण्यात नाही एवढ्या पाण्यात नाही. मग रोहन गेला पळत. थांब म्हणे लाईट लावून येतो म्हणे. थांब म्हणे लावला ना लाईट. डबल पळत वापस आला. काहीच पाहण्या लागत. 1 नंबर काम चालू होतं पाण्यात नाही. पाणी चालू आहे आणि कुठे कामात नाही आहे. इकडून तिकडे पाणी चालू होतं. मोठ्या यानं खतरनाक तरीकेनं काम राजीवाला इकडून पोट्याला खेचून दिलं. मग काय पोट्टे पळाली घेणं लेखा म्हटलं पाण्यात नाही करा लेखा आता. सगळेजण काम करून राहिले होते. शेवटी फायनल काम करून घेतलं आम्ही सगळं ओकेमध्ये. जणाजण पाणी चालू होतं. फाऱ्या धाकधूक केल्या आणि मग काय निघालो बा घराच्या रस्त्यानं. काहीच पाहणं लागत. धाव धू करत 10 दीड धाम धूम करत निघालो बा.